बघा मुलांनो, NMSसाठी हा सांकेतिक लिपीतला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न फिक्स असतो आणि 3 गुणाला हा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये स्तंभ 1 आणि स्तंभ 2 असं देतात. स्तंभ 1 मध्ये काही शब्द देतात आणि स्तंभ 2 मध्ये त्याला अंक देतात, लक्षात ठेवा. प्रत्येक अक्षरासाठी बाबा आरला 4च, यूला 5च असं असेलच असं नसतं. आलं लक्षात? मग हा प्रश्न कसा सोडवायचा असतो? प्रत्येकाला वाटेल की बाबा आरला 4 आहे, यूला 5 आहे, एलला 6 आहे, ईला 8 आहे, असं नाही. आलं का लक्षात? तर आपल्याला सांकेतिक लिपीमध्ये कॉमन काढायचं असतं. म्हणजे हा कॉमन काढून सोडवायचा प्रश्न याला म्हणायचं. आता कॉमन कसं काढायचं बाळांनो तुम्हाला शिकवतो. आधी याच्यामध्ये डबल अक्षर आहे का बघायचं, म्हणजे टी, एल आहे का बघायचं. इथं कुठंच नाही. बघा कोणत्या याच्यात शब्दामध्ये डबल अक्षर आहे का बघायचं. याच्यामध्ये आहे बघा ए. आधी डबलवाला बघायचं कधी पण. हां, याच्यामध्ये आहे. नाहीतर डबल नसला ना तर पहिल्यापासून सुरू करायचं. आता बघा ए. मग आता ह्याच्यात सारखे अंक आणि ए कुठं आहे का बघा. ए पुन्हा इथं ए. म्हणजे तिसऱ्यात आणि चौथ्यात ए आहे. बघा इथं डबल ए आहे. डबल अंक कोणता आहे? 1 आहे. खोडून टाकायचा. परत इथं ए, म्हणजे ह्या दोनात सारखा अंक असला पाहिजे. ह्याच्यात ए आहे, ह्याच्यात ए आहे. ह्याच्यात सारखा अंक असला पाहिजे. इथं मग 1. म्हणजे एला काय आलं बघा. एला 1 अंक निघाला. आता डबल संपलं. आता एक-एकचं बघू आपण. आर कुठं आहे त्याला खोडून घ्यायचं. इथं आहे, इथं आहे. बघा मग याच्यात आर आहे. मग या तिघातच सारखा अंक कोणता आहे बघायचा. मग याच्या तिघामध्ये सारखा अंक कोणता आहे? 8. खोडून टाकू म्हणजे परत त्याला बघायचंच नाही. आर बरोबर 8. आता पुढे बघा, आपण यू घेऊया. यू इथं आहे आणि यू इथं आहे. मग पहिल्यात आणि तिसऱ्यात यू आहे. तर पहिल्यात आणि तिसऱ्यात सारखा अंक कोणता आहे? 5 आहे, लक्षात ठेवा. बघा दुसरा कोणताच अंक सारखा नसतो. म्हणून यूला काय आलं? 5 आलं, लक्षात घ्या. परत बघा आता एल कुठं आहे? पहिल्यात आणि शेवटच्यात एल आहे. पहिल्यात आणि शेवटच्यात सारखा अंक कोणता आहे मग? बघा पहिल्यात आणि शेवटच्यात सारखा अंक कोणता आहे? 6 आहे. दुसरीकडे कुठं नसतो बरं का तो अंक. म्हणजे एलला काय आलं? 6 आलं. आता ह्याच्यामध्ये बघा ई आहे. मग पहिल्यातून दुसऱ्यात सारखा अंक कोणता आहे? 4 आहे, लक्षात घ्या. ईला काय आलं? 4 आलं. आता पुढे बघा, इथं सगळं संपलं, इथलं सगळं संपलं. आता इथलं याच्यात टी आहे, याच्यात टी आहे. मग टीला या दोघात सारखा अंक कोणता आहे? 2 आहे. टी बरोबर 2 आलं. आता ओ कुठं आहे का? नाही. मग ह्याच्यात राहिलेला अंक कोणता आहे बघा? 9. ओला 9. याच्यात राहिलं केला राहिलेला अंक राहिलेलाच असतं एक, 3. केला काय आलं? 3 आलं. असं सगळ्या अक्षराचे कोड काढून घ्यायचे, अंक काढून घ्यायचे. याला कॉमन सोडवायचा प्रश्न म्हणायचं. बघा व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण अल्ट्रा आहे. यूला काय आहे इथं बघा? 5. पुन्हा एलला काय आहे? 6. टीला काय आहे? 2. आरला काय आहे? 8 आणि एला 1. मग 56, 28 कुठल्या पर्यायात आहे बघा? 56, 28, 1 पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि समजा हेच अंकन मागं पुढे पण असू शकतात बरं का. तसं दुसरीकडे कुठं नसतंय, असं पण उत्तर असू शकतं. पुढचा प्रश्न बघा. ईला काय आहे? वर कोड 4 आहे. बघा 4. पुन्हा यूला काय आहे? 5 आहे. आरला काय आहे? 8 आणि ओला 9. 45, 89 कुठं आहे? बघा इथं आहे. आहे ना, पर्याय क्रमांक 2 आलं, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2, 45, 89. आता या शब्दाचे काढू आपण. टीला काय घेतलं आपण बघा? 2 आहे. टीला 2. एला काय आहे? 1. एला 1. परत एलला काय घेतलं? 6. यूला 5. केला 3. एला 1. बघा 21, 65, 31 कुठं आहे? 21, 65, 31 चौथ्या पर्यायात आहे. समजलं? अशा प्रकारे कॉमन काढून सोडवायचा हा प्रश्न आहे. सर्वांच्या लक्षात आला असेल. व्यवस्थित काळजीपूर्वक हा प्रश्न पहा आणि परीक्षेमध्ये सोडवाही.